नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला डाळ वडे ही रेसिपी दाखवणार आहे। डाळ वडे बनवण्यासाठी 2 कप चणा डाळ निवडून घेतलेली आहे। पाव कप मूग डाळ, तसेच या डाळ वड्यांमध्ये घालण्यासाठी कढीपत्ता, कांदा, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, आलं घेतलेलं आहे। चण्याच्या डाळीमध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेत आहे। तसेच मुगाची डाळ ही पाणी घालून स्वच्छ धुवून घेत आहे। चण्याची डाळ व मुगाची डाळ ह्या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता ह्या दोन्ही डाळींमध्ये पाणी घालून 2 तासासाठी भिजत ठेवणार आहे। डाळ वड्यामध्ये घालण्यासाठी 6 ते 7 कमी तिखट हिरव्या मिरच्या आणि 2 तिखट मिरच्या अशा जाडसर चिरून घेतलेल्या आहेत। थोडे कोथिंबीरचे देठ कापून घेतलेले आहेत। 2 इंच आलं चिरून घेतलेलं आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सोलून अशा तुकडे करून घेतलेले आहेत। हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीरचे देठ हे मी डाळी बरोबर वाटून घेणार आहे। 1 मीडियम कांदा चिरून घेतलेला आहे। 15 ते 20 कढीपत्त्याची पानं अशी चिरून घेतलेली आहेत आणि थोडी कोथिंबीरही चिरून घेतलेली आहे। कांदा, कढीपत्त्याची पानं व कोथिंबीर हे सर्व मी डाळ वड्यांच्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे। दोन तासानंतर डाळीमधील पाणी गाळून घेतलेलं आहे। डाळीमधील संपूर्ण पाणी निथळून काढलेलं आहे। मूग डाळीतील पाणी निथळून काढलेलं आहे। ह्या दोन्ही डाळी मी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहे। त्यासाठी अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची देठ आणि हिरव्या मिरच्या हा हिरवा मसाला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेत आहे। अशा प्रकारे हिरवा मसाला जाडसर मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे। आता ह्या हिरव्या मसाल्यामध्ये चणा डाळ घालत आहे। आणि मुगाची डाळ घालून मिक्सरला जाडसर वाटून घेत आहे। पाण्याचा वापर न करता जाडसर वाटून घेत आहे। जाडसर वाटून घेतलेली डाळ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। अशा प्रकारे सर्व डाळ मी वाटून घेत आहे। पाण्याचा वापर न करता सर्व डाळ मी जाडसर वाटून घेतलेली आहे। तर ह्या वाटलेल्या डाळीमध्ये चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, पाव चमचा जिरा पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा भाजलेली बडीशेप पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, थोडासा हिंग,
चवीपुरतं मीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्ध्या लिंबाचा रस, हे सर्व मी नीट मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित असं डाळवड्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे. जर डाळवड्याचं पीठ पातळ झालेलं असेल तर त्यामध्ये तांदळाची पिठी घालावी. या तयार झालेल्या मिश्रणामध्ये पाव चमचा ओवा घालत आहे. ओवा घालून हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे. डाळवडे बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी वड्याचं थोडंसं पीठ मी तेलामध्ये घालत आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. अशा प्रकारे डाळवड्यांना मी आकार देत आहे. थोडे चपटे बनवले तरी चालतील. तयार केलेले डाळवडे मी आता तेलामध्ये सोडत आहे. डाळवड्यांची एक बाजू छानपैकी तळून झालेली आहे, तर हे डाळवडे परतून दुसरी साईड तळण्यासाठी ठेवत आहे. तळलेले डाळवडे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. गॅसच्या मंद आचेवर हे डाळवडे मी तळून काढलेले आहेत. अशा प्रकारे इतर डाळवडे मी तळून घेत आहे. परफेक्ट असे डाळवडे तयार झालेले आहेत. ह्या डाळवड्यांसोबत मी केचप व तळलेल्या मिरच्या ठेवलेल्या आहेत. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असे डाळवडे तयार झालेले आहेत. आपणही ते करून पहावेत आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावेत, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.